Hello students, in this lecture we are going to talk the remaining part of structure of ribosomes. आता रायबोझोम्सचा डिस्कवरी पाहिली, रायबोझोम्सचा अकरन्स पाहिला, देन त्यांचे हे मेडअप ऑफ 2 सबयुनिट, त्या 2 सबयुनिटला अजून डिटेलमध्ये कन्सिडर करा. बेसिकली रायबोझोम्स आर न्यूक्लियोप्रोटीन पार्टिकल. आता आपण इतका वेळ जो सांगत होता की ह्या ज्या काही बॉडीज असतात म्हणजे विदाउट मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल आहे हा रायबोझोम. हा म्हणजे काय असतो? इट इज रायबोन्यूक्लियोप्रोटीन particle. Means what? These ribosomes are made up of the two things, or in another words we can say ribosomes, it comprises with the rRNA and protein, rRNA plus protein. That we know nucleic acid, they are in the two form, that means ribonucleic acid and deoxyribonucleic acid. Means what? In the form of DNA and RNA, and that RNA they are further showing the 3 different types of RNA: mRNA, rRNA and tRNA. So त्याच्यापैकी rRNA ज्याला आपण म्हणतो रायबोझोमल RNA along with the protein and this together particle is nothing but the ribosomes. हा कसा तयार झाला हे समजतंय. आता याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण असं सांगितलं की रायबोझोम इज मेडअप ऑफ द 2 सबयुनिट, लार्जर सबयुनिट अँड स्मॉलर सबयुनिट. आता हे सबयुनिट कसे तयार होतात ह्याच्याबद्दल पाहूया. इथे थोडीशी डिफिकल्टी येऊ शकते कारण हा पार्ट टोटली आपल्यासाठी नवीन आहे, पण हा आपण डिटेलमध्ये इच अँड एव्हरी टॉपिक घेतोय. जर समजलं नाही तर परत एकदा पहा, पण समजेल डेफिनेटली. आता येऊयात आपण. आता आपल्याला मेजर फोकस करायचं आहे 2 डिफरंट टाईप्स ऑफ रायबोझोम्स. 2 डिफरंट टाईप्स ऑफ रायबोझोममध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिला आपण बोलूयात की पहिला जो टाईप असतो तो नेहमी काय करूयात आपण कन्सिडर, जो असतो मोठा कोणता किंवा 70S घेऊयात पहिला, जसा मेन्शन केला तसा. द फर्स्ट वी आर गोइंग टू कन्सिडर इट्स अ 70S टाईप रायबोझोम अँड सेकंड वन इज 80S टाईप ऑफ रायबोझोम्स. हे 2 रायबोझोमचे टाईप पाहिले आपण. हा बेसिकली कुणामध्ये दिसतो? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये. हा कुणामध्ये दिसतो? यूकॅरियोटिक सेलमध्ये. आता यांच्यामध्ये दोघांमध्ये सुद्धा प्रोटीन आणि rRNAची अमाऊंट किती दिसते त्याच्याबद्दल बोलूयात आपण. मी इथे मेन्शन करते rRNA जर कन्सिडर केले तर वरच्या पार्टमध्ये 60 to 65% एवढे इथे मेन्शन करतो आपण. 60 to 65% of rRNA is present in 70S type of ribosome. आता बोलूयात दुसऱ्या पार्टबद्दल. दुसरा पार्ट कोणता होता? प्रोटीन. मग प्रोटीन किती प्रेझेंट असतं? 70S टाईपच्या रायबोझोममध्ये 60 ते 65% म्हणजे उर्वरित किती आहे? 35 to 40%. 35 to 40% प्रोटीन इज प्रेझेंट. हे दोन्ही मिळून 100% हा 70S असा रायबोझोम तयार होतो. आता हेच इकडे पण पाहूयात. ह्या केसमध्ये जर पाहिलं तर 55 नियर अबाउट 55% ऑफ rRNA इज प्रेझेंट, वेर ॲज प्रोटीन दे आर 45%. हे चुकून जर याच्यावरती MCQ विचारला तर बऱ्याच वेळेला अगदी डिटेलमध्ये जाऊन क्वेश्चन विचारले जातात की बाबा 70S. आता हे तर कळालं की रायबोझोम कसा तयार होतो? rRNA आणि प्रोटीनपासून तयार होतो. मग rRNA किती अमाऊंटमध्ये 70Sमध्ये प्रेझेंट असतो? 60 to 65%. मग रिमेनिंग पार्ट कुणाचा असणार आहे? प्रोटीनचा. ह्या केसमध्ये हे दोन्ही जवळपास आहेत. पहा इथे 55 आहेत आणि इथे 45 आहेत. हे समजतात? ओके. आता rRNAचे परत वेगवेगळ्या सब युनिटमध्ये आपल्याला ह्यांचं क्लासिफिकेशन पाहायला मिळतं. आता हे क्लासिफिकेशन कसं असतं? इथे असतं 23S, 5S आणि असतो 16S.
23S, 5S, 16S. आणि दुसरा जो असतो यांचा, ह्याला 4 असतात, 28, दुसरा ॲज युजल 5S, तिसरा असतो 5.8S आणि शेवटचा आहे हा 16 आहे, हा आहे 18S. हे समजतात. 20S, 5S, इट्स अ 5S. हा एक युनिट, 5Sचा एक युनिट, 5.8Sचा एक युनिट आणि 18Sचा युनिट. आता इथे S हे युनिट का वापरतोय? कारण हे युनिट सेडिमेंटेशन कोइफिशियंट दाखवतोय. जर 70S असेल, मी काय सांगते केअरफुली ऐका, हा थोडंसं स्टॅटिस्टिकल डाटा आहे, पण हा आपल्याला कधी चुकून विचारला जाऊ शकतो. 70S आणि 80S काय आहेत? हे आहेत रायबोझोमचे टाईप. हा कोणामध्ये दिसणार आहे? हा दिसणार आहे आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये. युकॅरियोटिक सेलमध्ये कुठे दिसतो हा? त्याच्या सायटोप्लाझममध्ये सुद्धा आणि सेल ऑर्गेनलमध्ये सुद्धा. थांबा एकच मिनिट. 80S हा आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये दिसतो आणि 70S हा मात्र आपल्याला प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये सुद्धा दिसून येऊ शकतो. मग तुम्ही म्हणाल युकॅरियोटिक इथे मेन्शन केला आहे. इथल्या युकॅरियोटिकमध्ये म्हणजे सेल ऑर्गनल्सच्या आतमध्ये प्रेझेंट असतो आणि इथल्या युकॅरियोटिकमध्ये सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट असतो. गोंधळ होतोय का? आपण त्याला स्लोली घेऊयात अजून. हा जो टॉपिक मी इथे सांगितला तो याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिला होता की रायबोझोम्स कुठे प्रेझेंट असतात. Or if you are able to recall the earlier cell organelles which we have studied in our previous lectures, तर मला असं वाटतं की तिथे आपण असं पाहिलं होतं की मायटोकॉन्ड्रियाचा तो जो काही मॅट्रिक्स होता त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे रायबोझोम हे 70Sचे होते. प्लास्टिड, क्लोरोप्लास्ट, क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये स्ट्रोमा, दॅट स्ट्रोमा itself containing ribosome and these ribosomes are 70S. मी काय सांगते, माझं स्टेटमेंट महत्त्वाचं आहे, म्हणजे हे टेक्स्टबुकमधलंच आहे. 80S टाईपचे रायबोझोम कुठे दिसत आहेत? युकॅरियोटिक सेलमध्ये, पण युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझममध्ये. आणि युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेल ऑर्गनल्सच्या सायटोप्लाझममध्ये 70S दिसतात. म्हणजे जर मला याला सिंपल करायचं असेल तर 80S ओनली सीन इन युकॅरियोटिक सेल. 70S इज सीन इन प्रोकॅरियोटिक ॲज वेल ॲज युकॅरियोटिक. युकॅरियोटिकमध्ये कुणाच्या? सेल ऑर्गनलच्या सायटोप्लाझममध्ये नाही. आणि ह्याला लक्षात ठेवण्यासाठी आत्ता मी तुम्हाला इथे हे असं काहीतरी दाखवायचा प्रयत्न करते. ही आपली सेल आहे रँडमली. बरं, हा झाला आपला न्यूक्लियस. ॲक्च्युली डबल मेम्ब्रेन बाउंड असतो, सध्या आपण टेम्पररी अशा पद्धतीने दाखवतो आहे. चला तेही कंप्लीट करूयात आपण. सो थोडीशी रफ डायग्राम आहे, अगदी प्रॉपरली डायग्राम नाही, फक्त आपल्या कन्सिडरेशनसाठी. ठीक आहे, ओके. इथून हे असे निघाले होते, जर तुम्हाला लक्षात असतील तर. कोण होते हे? हे होते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथे दाखवूयात आपण. हा कोण होता? हा आठवेल तुम्हाला, हा होता आपला मायटोकॉन्ड्रिया. बरं, आता मी प्लांट सेल दाखवते, म्हणजेच इथे आपल्याला दाखवायचं आहे हा प्लास्टिड. मग प्लास्टिडसाठी आपण हे असं काहीसं स्ट्रक्चर दाखवूयात. हे इथे तुम्हाला एकावरती एक थायलाकॉइड मेम्ब्रेन वगैरे आठवत असेल पा, इंटर कनेक्टेड लॅमेली वगैरे. आता हे थोडंसं रफ दाखवलं आहे. हा दाखवायचा प्रयत्न केला आहे मी प्लास्टिड. हा आहे मायटोकॉन्ड्रिया. आता यांच्यामध्ये प्रेझेंट असणारं हे जे काही फ्लुइड आहे ह्याच्यामध्ये 70S टाईपचं रायबोझोम असतं. ह्या स्ट्रोमाच्या आतमध्ये जे आहे त्याच्यामध्ये 70S टाईपचं आहे. बघा, ही प्लांट सेल आहे, म्हणजे कोणती? युकॅरियोटिक सेल. ही आहे युकॅरियोटिक सेल. सो याच्या सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम्स असतील हे आहेत 80S टाईपचे. आणि म्हणून मी सांगितलं की 70S हा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये दिसतो. म्हणजेच युकॅरियोटिकमध्ये 80 पण आहे, 70 पण आहे. युकॅरियोटिकमध्ये त्यांच्या सायटोप्लाझममध्ये 80S पण आहे आणि त्यांच्या सेल ऑर्गनलच्या सायटोप्लाझममध्ये 70S पण आहे. हे इथे मेन्शन केलेल्या ह्या दोन गोष्टी कळण्यासाठी आपण डायग्रॅमची हेल्प घेतली.
हे आपण याच्या अगोदर पाहिलं होतं. कायम लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज करण्यासाठी 70S टाईपचे आणि 80S टाईपचे रायबोझोम प्रोकॅरेटिकमध्ये असतात का युकॅरेटिकवरती, याच्यावरती हमखास क्वेश्चन येतो. मग हे मी फिक्स माइंडमध्ये लक्षात ठेवलं आहे. युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझममध्ये सायटोप्लाझम वेगळं, सेल ऑर्गनलच्या आतमधलं जे काही सायटोप्लाझम असतं ते वेगळं. एवढंच कशाला, न्यूक्लियसच्या आतमधलं न्यूक्लिओप्लाझम, मायटोकॉन्ड्रियाच्या आतमधला मॅट्रिक्स MM, प्लास्टिडमधला स्ट्रोमा, माहिती आहे आपल्याला. सो सेल ऑर्गनल्सच्या सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम्स असेल 70S, युकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझममध्ये जे रायबोझोम्स असतील ते 80S. लक्षात ठेवलेत. आता इकडे येऊयात. आपण असं सांगितलं की रायबोझोम्स आर रायबोन्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स, दॅट मीन्स दे आर मेड अप ऑफ द 2 पार्ट RNA अँड प्रोटीन. आता RNA कोण आहे? इट इज रायबोझोमल RNA, टाइप ऑफ RNA. हाऊ मेनी टाइप्स ऑफ RNAs आर देअर? 3 टाइप्स, mRNA, rRNA, tRNA. mRNA, M stands for messenger RNA, rRNA, R stands for ribosomal RNA, and tRNA, T stands for the ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करतात ते ट्रान्सफर RNA. आता rRNA याची अमाऊंट 70S मध्ये किती दिसते? 60 to 65%. 60 to 65, 60 असेल तर प्रोटीन असेल 40, 65 असेल तर प्रोटीन असेल 35. हे दोन्ही मिळून 100% 70S तयार करायला पाहिजे ना. rRNA ह्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या युनिटमध्ये दिसतो, हे समजतंय. ह्याच्यामधले पहिले 2, आता हे आकडे मी लक्षात ठेवले तर 23, 5, 16 हे तिन्ही एकत्रित मिळून मी सिक्वेन्ससुद्धा लक्षात ठेवला आहे, कारण हा सिक्वेन्स मला पुढे असं सांगतो की हे दोघे जण मिळून लार्जर सब युनिट तयार करतात. आणि हा जो असतो तो मात्र काय करतो? स्मॉलर सब युनिट तयार करतो. It is larger subunit and second one is smaller subunit. मग आता आपल्याला तर हे माहिती आहे की 70S चा लार्जर सब युनिट काय असतो? 70S चा लार्जर सब युनिट असतो तो असतो 50S. येस, 50S. आणि स्मॉलर सब युनिट असतो तो असतो 30S. आता इथे पहिले तिघेही मिळून लार्जर सब युनिट तयार करत असतात. गोंधळ होत असेल तर हळूहळू मी काय सांगते ऐकायचा प्रयत्न करा, बोर्डवरती पहा, मी परत रिपीट करणार आहे. इट इज स्मॉलर सब युनिट. आपल्याला माहिती आहे 80S चा लार्जर सब युनिट हा नेहमी कसा असतो? 60S. आणि स्मॉलर कसा असतो? 40S. आता इथे कुठेही त्यांचे कॅल्क्युलेशन्स केले जात नाहीत. जसं मी याच्या अगोदर पण सांगितलं, 70S हा जर तयार करायचा असेल तर 50S आणि 30S असतो. 50 आणि 30 टोटल इज 80, बट ॲक्च्युअल रायबोझोम इज 70S. In the same manner, how that larger subunit is get formed by these two another subunit. One is 23S and the second one is 5S. मग आता परत जर तुम्ही ह्या दोघांना कॅल्क्युलेट केलं तर हे 28 येतात. 28 आणि 50 मॅच होत नाही आहे. ह्याचं कारण असं आहे, जर हा एक सिंगल युनिट घेतला आणि त्याचा सेडिमेंटेशन कोइफिशियंट जर पाहिला तर तो 23S असतो, याचा केला तर 5S आहे. हे दोन्ही कंबाईन केले तर अकॉर्डिंगली हा वेगळा येतो, याचा वेगळा येतो. हे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. आत्ता आपल्याला सध्या त्याच्या डीपमध्ये जायचं नाही आहे, याच्यावरती क्वेश्चनही येत नाही. चुकून आपण ती पण प्रोबॅबिलिटी चेक करून पाहते. चुकून विचारला तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? 70S मध्ये rRNAचं कॉन्ट्रीब्युशन किती, प्रोटीनचं कॉन्ट्रीब्युशन किती, 80S मध्ये rRNAचं कॉन्ट्रीब्युशन किती आणि प्रोटीनचं कॉन्ट्रीब्युशन किती. अजून पुढे जाऊन जर क्वेश्चन विचारला तर rRNA मध्ये कोणते कोणते सब युनिट प्रेझेंट असलेले दिसतात. मी सांगितलं याला अगदी जसंच्या तसं लक्षात ठेवायचं, कारण याला काहीच लॉजिक नाही आहे, कारण तेवढ्या डीपमध्ये आपल्याला त्याचं स्टडीज नाही आहे. 23S, 5S अँड 16S, दीज आर द 3 डिफरंट सब युनिट्स फॉर 70S टाईप ऑफ रायबोझोम्स. लक्षात ठेवले तुम्ही. इकडे 80S साठी 28S, 5S, 5.8S अँड 18. दोन्ही ठिकाणी 5S हा सेकंड नंबरला आला, 23 आला, 28 आला. 23 + 5 इथे लक्षात ठेवला मी 28, 5 ॲड केला होता. सो
5.8 इथे लक्षात ठेवलं आणि 18 हे रँडमली एरे कसंही लक्षात ठेवा, आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. हा थोडासा स्टॅटिस्टिकली डाटा दिला आहे आपल्याला, सो आपल्याला इथे आलं विचारला चुकून तर त्याचा स्टडी करणं गरजेचं आहे. आता जाऊयात आपल्या ॲक्च्युअल लार्जर सब युनिटला आणि स्मॉलर सब युनिटला. आय गेस हा पार्ट तुम्हाला इथे क्लिअर झाला असावा. 2 वेळा अगदी प्रॉपरली एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला आहे. आय गेस मोर दॅन 2 टाईम्स आपण इथे पाहिलं आहे त्याला. हे कायम लक्षात राहिलं पाहिजे. ह्याच्यावरती मात्र क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस फार असतात की 70S कुठे असतो आणि 80S कुठे असतो. यूकॅरियोटिक सेलमध्ये दोन्हीही टाईपचे दिसतात, विसरायचं नाही. व्हेरी 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 अल्ट्रा इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला आता आपल्याला ॲक्च्युअल 2 युनिटबद्दल बोलायचे. पहिल्यांदा बोलणार आपण लार्जर सब युनिट आणि दुसरा आहे तो आहे स्मॉलर सब युनिट. लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट. बरं आता लार्जर सब युनिट जर कन्सिडर केला तर इन जनरल दाखवताना किंवा ड्रॉ करताना असं दाखवतात की हा ओव्हल शेप किंवा असा डोम शेप असतो, पण ॲक्च्युली हे स्ट्रक्चरली कसे असतात त्यांना स्ट्रक्चरली एक टर्म दिली जाते. इट इज प्रोट्युबरन्स. प्रोट्युबरन्स और इट इज रिज लाइक और इट इज स्टॉक लाइक स्ट्रक्चर. ठीक आहे, म्हणजे काय आहेत पाहणार आहोत आपण. इकडे जर आलं तर स्मॉलर सब युनिट कसे दिसतात आपण दाखवताना कसं दाखवतो, हा पण स्पेरिकल दाखवतो आणि हा पण स्पेरिकल दाखवतो, पण ॲक्च्युली हे अशा फॉर्ममध्ये असतात. असे वेगवेगळे फॉर्म त्यांच्यामध्ये दिसून येऊ शकतात. इकडे दे आर शोईंग द फ्लॅट प्लॅटफॉर्म, they are showing the head like region, they are showing the base like region, or sometimes they are also show the cleft. आता मी काय म्हणते हे तुम्हाला समजेल बघा. जेव्हा केव्हा आता आत्तापर्यंत एवढं तर कळालं आपल्याला की एक लार्जर सब युनिट आणि हा एक स्मॉलर सब युनिट. लार्जर सब युनिट नेहमी मेम्ब्रेनला असतो, अटॅच असतो एका प्रोटीनच्या साह्याने. जर सपोज हा लार्जर सब युनिट मी इथे असं कन्सिडर करते 50S आणि हा आहे 30S, तर मला सांगा हा कोणत्या टाईपचा रायबोझोम असेल. 50S लार्जर सब युनिट आणि 30S स्मॉलर सब युनिट, म्हणजेच हा 70S टाईपचा रायबोझोम्स असेल. हा कोणता टाईपचा झाला, 70Sचा. चला आता थोडंसं आपण वेगळं. लार्जर सब युनिट बघा, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, लार्जर सब युनिट हा मेम्ब्रेनला अटॅच्ड असतो. हा लार्जर ड्रॉइंगवरून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आणि इथे हा जो आहे तो छोटा झाला, छोटा सब युनिट. अटॅच सुद्धा तो मेम्ब्रेनला कसा आहे, प्रोटीनच्या साह्याने. प्रोटीनचं नाव रायबोफोरिन. ओके, आता in case this larger subunit is of 60S and the smaller one is 40S, then this type of ribosome is no doubt it is 80S. मग आता मी इथे ड्रॉ करताना काय केले माहिती आहे, हे जे काही लार्जर आहे किंवा हा जो स्मॉलर युनिट आहे, एक रँडमली ड्रॉ करताना मात्र कसे ड्रॉ केले जातात, स्पेरिकल, राऊंड अशाच फॉर्ममध्ये असतात. पण आता येऊयात आपण त्यांच्या ॲक्च्युअल. प्रोट्युबरन्स म्हणजे थोडासा बाहेर आलेला पार्ट, बाहेर प्रोट्युडिंग पार्ट असतो, असा बाहेर पडलेला, अशा पद्धतीने स्ट्रक्चर असतं. रिज लाईक स्ट्रक्चर असतं, त्याच्यामध्ये स्टॉक लाईक स्ट्रक्चर किंवा एक नॅरो डिप्रेशन प्रेझेंट असतं, म्हणून त्याला अशा पद्धतीने म्हटलं जातं. कसं पाहूयात लगेच आपण इथे. ओके, नाव सी, इथे आपण काय पाहतोय, हा एक अशा पद्धतीने लार्जर सब युनिट, राईट. इथे लार्जर सब युनिट ॲज वी हॅव सेड दे ऑलवेज अटॅच टू द मेम्ब्रेन. मेम्ब्रेन कुणाचंही असेल, सपोज आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम घेतला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन घेतला, आपण सांगितले, आणि त्यांची खासियत अशी होती की हे नेहमी बाउंड फॉर्ममध्ये असतात अँड दे आर गेट बाउंड विथ द हेल्प ऑफ प्रोटीन अँड द प्रोटीन नेम इज रायबोफोरिन. केलं मेन्शन आपण. आता आपल्याला काय पाहिजे, आपण इथे सांगितलं ना, प्रोट्युबरन्स फॉर्म म्हणजे हा थोडासा बाहेरच्या बाजूने आलेला पार्ट, किंवा
ॲट इट्स मिडल पार्ट, आता नॉट एक्झॅक्टली, पण इथे मध्ये आपल्याला असं एक नॅरो किंवा डिप्रेशन असं दिसतं. मग याला स्टॉक लाईक म्हणा, याला रिज लाईक म्हणा, आणि त्याचं सुद्धा स्पेसिफिक फंक्शन आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स लेबल इट. इट इज नोन ॲज टनेल. आता आपल्याला टनेलचं फंक्शन माहिती आहे. टनेल एक चॅनल लाईक एक पाथवे फॉर्म करून देतो. मीन्स वॉट, जेव्हा हा लार्जर सब युनिट, आता हा सब युनिट कुणाचा आहे? रायबोझोमचा. रायबोझोम तयार काय करणार आहेत? प्रोटीन. मग जेव्हा प्रोटीन तयार होईल, सपोज दिस प्रोटीन्स आर गेट फॉर्म इन दिस लार्जर सब युनिट. सो दिस प्रोटीन आर गेट pass through this tunnel and then further it get reaches to the membrane of endoplasmic reticulum. So what is the function of this tunnel? आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची, unless until this 40S means or any small subunit will not come and bind to the larger subunit, protein synthesis will not take place. हे माइंडमध्ये फिक्स केले आपण. पण आपण इथे लार्जर सबयुनिटबद्दल बोलतोय, मग त्याचा टनेल काय हे सांगायचा प्रयत्न केला. हा इथे असणार आहे एक छोटासा स्मॉलर सबयुनिट, पण लार्जर सबयुनिट असा एक थोडासा बाहेरच्या बाजूला आलेला पार्ट. आता हा गोल नाही आहे, थोडासा असा प्रोट्युडिंग फॉर्ममध्ये असतो. रीज लाईक आहे किंवा हे स्टॉक लाईक स्ट्रक्चर, म्हणजे याला आपण नाव देऊया टनेल. हा शब्द तुम्हाला दिसेल टनेल. ह्याचा उपयोग काय, तर जेव्हा स्मॉलर सबयुनिट आला, ह्यांनी ठरवलं की आपल्याला असं असं प्रोटीन तयार करायचं आहे. ते प्रोटीन इथे तयार केले. तयार केलेलं प्रोटीन ह्या टनेल थ्रू, चॅनल थ्रू ते कुठे येतं आहे? ह्या मेम्ब्रेनवरती येतं आहे. मेम्ब्रेन कोणती आहे? ती मेम्ब्रेन आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची. आणि म्हणून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या फंक्शनमध्ये आपण असं पाहिलं, दे हेल्प फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन ऑर प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस. कोण? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. त्यांचा कोणता टाईप? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. का रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? कारण ते त्याच्यावरती प्रेझेन्स ऑफ कुणाचं दाखवत आहेत? रायबोझोमचे. म्हणजेच रायबोझोम काय करतायत? रायबोझोम प्रोटीनला तयार करतायत. हे समजतं इथे? येस. इथे काय झालंय? अशा पद्धतीने इथे प्रोटीन तयार केलंय. आता बोलूयात आपण स्मॉलर सब युनिटकडे. आता स्मॉलर सब युनिट जो असतो, इट्स अ स्मॉलर सब युनिट. आता हे कसे सांगितलं? फ्लॅट सरफेस सांगितलं आहे, म्हणजे एका बाजूला हा असा काहीसा असा इथे हा असा थोडासा आपण दाखवेल. आता आपण नेहमी दाखवतो ना, काय दाखवतो रे? हे स्पेरिकल दाखवतो. पण इथे आपल्याला असा काहीतरी एक फ्लॅट प्लॅटफॉर्म दिसला. वरती डोकं असल्यासारखं हेड दिसला, खाली बेस असल्यासारखा असा बेस दिसला, किंवा कधी कधी ह्याचा जो स्ट्रक्चरल पार्ट असतो, इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज क्लेफ्ट लाईक स्ट्रक्चर. क्लेफ्टमध्ये काहीतरी बेड, मध्ये काहीतरी डिप्रेशन, हा असा फॉर्म. इट इज द स्पेसिफिक साईट फॉर mRNA बाइंडिंग साईट. ही कोणती साईट आहे माहिती आहे? mRNA बाइंडिंग साईट. आत्ता आपण रिसेंटली mRNA पाहिला. mRNA मीन्स मेसेंजर RNA. हा mRNA स्वतःबरोबर ट्रिपलेट कोडॉनच्या फॉर्ममध्ये मेसेज कॅरी करतो. हा mRNA कुठे येऊन बाइंड होणार आहे? स्मॉल किंवा स्मॉलर सब युनिटला. कुणाच्या? रायबोझोमच्या. आणि मग दिस स्मॉलर सब युनिट अलॉंग विथ द mRNA come closer to the larger subunit and get bind to the ribosome to form the complete ribosome, and then only there is a protein synthesis. तयार झालेला प्रोटीन टनेल थ्रू खाली आला, मेम्ब्रेनकडे पोचवलं. मेम्ब्रेन होता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा, आणि मग अशा पद्धतीने तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम रायबोझोमला तयार करतोय. हे समजतंय? बरं. आता याच्यामध्ये तुम्हाला अजून ॲडिशनल थिंग अशा आहेत, ती म्हणजे APE. These larger subunit, they are showing the 3 specific position. लिहिताना रिव्हर्स लिहायचं, लक्षात ठेवताना एप लक्षात ठेवायचं. एप, मंकीज, चिंपॅन्जीज, गोरिलाज, ऑरँगेटन, डिफरंट फॉर्म माहिती आहेत आपल्याला. सो लक्षात ठेवताना मी एप लक्षात ठेवलं आहे. हिअर ए मीन्स इट इज amino acyl site. P stands for peptidyl site.
and E stands for exit site. This amino acyl site is also known as acceptor site, whereas peptidyl site is, आता ह्यांनी काय केलंय, ॲक्सेप्ट केलंय, राईट. येस, ॲक्सेप्टर. हे असणार आहेत डोनर साईट अँड दे आर सिम्पली द एक्झिट साईट. कसे आहेत ते पण पाहणार. ॲक्च्युली हा पार्ट आपल्याला सर्वांना 10thमध्ये पार्ट 2मध्ये फर्स्ट लेसनमध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सचा टॉपिक होता, तिथे आपल्याला गेला आहे. सो फंक्शन पार्टमध्ये ह्याला अगेन डिटेलमध्ये कन्सिडर करूया. तोपर्यंत इथे असं पाहूयात. बरं, अमायनो असाईल साईट आहे, ह्याला नाव दिले आपण ॲक्सेप्टर साईट. मीन्स वॉट, mRNA. आता mRNA काय केला, इथून मेसेज घेऊन आले. मेसेज हा नेहमी कोड फॉर्ममध्ये असतो. कोड हा नेहमी ट्रिपलेट कोडॉन फॉर्ममध्ये असतो. ट्रिपलेट कोडॉन, स्टार्ट कोडॉन, स्टॉप कोडॉन. ऑलरेडी आपण 10thमध्ये हा पार्ट गेला आपल्याला. नाव mRNA ह्यांनी कोडेड इन्फॉर्मेशन कॅरी केली. कॅरी करताना कॅरी करणारा RNAचा टाईप कोणता आहे, tRNA. सो tRNA along with the amino acids they come to this site and just because of it is known as the acceptor site. त्यांनी काय केलं, ॲक्सेप्ट केलं. कुणाला, tRNAला. कारण tRNA कॅरी करतायत, हे ट्रान्सफर करणार आहेत ना, कॅरी करतायत. कुणाला, ॲमिनो ॲसिडला. जेव्हा ॲमिनो ॲसिड्सच्या लॉंग चेन फॉर्म होतील टुगेदरली दे आर नोन ॲज द पॉलीपेप्टाईड चेन ऑर द पॉलीरायबोझोम्स. म्हणजेच हे काय फॉर्म करणार आहेत, प्रोटीन सिंथेसाइज करणार. प्रोटीन सिंथेसाइज करणं काम कुणाचं आहे, रायबोझोम्सचं. रायबोझोम्स कशा पद्धतीने फॉर्म झाला आहे, लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट. लार्जर सब युनिट नेहमी कुणाला अटॅच्ड आहे, मेम्ब्रेनला अटॅच आहे. स्मॉलर सब युनिट त्याला बाइंडिंग साईट कुणाची आहे, mRNAची आहे. mRNAने काय कॅरी केलं आहे, मेसेज कॅरी केला आहे. कुणाच्या थ्रू, tRNA. अलॉंग विथ अजून कोण आलं, ॲमिनो ॲसिड. मग हे सर्व कुठे ॲक्सेप्ट झाले, ए साईटवरती. म्हणून नाव पडलं ॲक्सेप्टर साईट. बरं, इथे आल्यानंतर आता ते कुठे जाऊन रिलीज करणार, म्हणजे tRNA स्वतःबरोबर काय केले त्यांनी, ॲमिनो ॲसिड घेऊन आले. पण त्यांना कुठे रिलीज करतील, दे आर गेट रिलीज ॲट द पी साईट. पी साईट इट इज द पेप्टिडायसल साईट. म्हणजेच काय इथे होतं, ॲक्च्युली पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशन टेक्स प्लेस होतं. इथे सपोज आता हे रफली दाखवायचा प्रयत्न करतोय. जर तुम्हाला आठवत असेल तर हा tRNA अशा पद्धतीने, आणि इथे आपण असं म्हणूयात की इथे हा फर्स्ट ॲमिनो ॲसिड घेऊन आला. इथे आल्यानंतर नेक्स्ट स्टेपला हा इथे येईल, म्हणजे अशा पद्धतीने इथे परत एकदा tRNA. सो ह्यांनी कॅरी केला आहे, हा आहे इथे फर्स्ट, तेव्हा इथे शिफ्ट होईल आणि हा दुसरा येईल. मग यांनी काय केलं, इथे हा जो काही ॲमिनो ॲसिड आहे इथे रिलीज केला, डोनेट केला, म्हणून ही झाली इट्स अ डोनर साईट. मग आता एम्प्टी tRNA रिलीज वन्स there is a release of that amino acid, that empty tRNA it get exit from this side आणि नाव पडलं त्याचं एक्झिट साईट. मग आता ह्यांचं काम संपलं. tRNAचं काम काय होतं, अमिनो ॲसिडला घेऊन चला. ए साईटने ॲक्सेप्ट केलं, पुढे पाठवलं. पी साईटने काय केलं, तो जो काय अमिनो ॲसिड असेल नेक्स्ट अमिनो ॲसिड, ह्या दोघांच्या मध्ये इथे पेप्टाईड बॉन्ड फॉर्मेशनचं काम केलं. हे कुठे झालं, पी साईटला, म्हणून त्याच्यानुसार नाव पडलं पेप्टिडायसिल साईट. तिथून काम संपलं tRNAचं. त्यांनी फक्त काय केलं, ट्रान्सफर करण्याचं काम केलं. मग आता जो एम्प्टी tRNA झालाय तो काय व्हायला पाहिजे, त्याची एक्झिट होणं गरजेचं आहे. सो जेव्हा केव्हा ते ई साईटवरून बाहेर पडतील, इथे झाले. म्हणजे आता ह्याची फेज परत इथे येईल, याची फेज परत इथे येईल, ई साईटवरून ते एक्झिट करतील. अशा पद्धतीने आता हा पार्ट फार शॉर्टेस्ट वेमध्ये आपण इथे कन्सिडर केला आहे. आपल्याला फक्त हे पाहायचं आहे की ए, पी आणि ई अशा 3 साईट, 3 पोझिशन आपल्याला लार्जर सब युनिटमध्ये दिसतात. आणि ॲक्च्युअल फंक्शन कसं असतं हे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत, जे आपलं फंक्शनचा पार्ट असणार आहे. बरं, आता बोलूयात आपण स्मॉलर सब युनिटबद्दल. इथे स्मॉलर सब युनिट, इथे आपल्याला एक गोष्ट कळाली की याला एक साईट होती. ह्या साईटला नेहमी कोण येणार, mRNA येणार. एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात ठेवायची की जोपर्यंत
unless until this smaller subunit will not come and bind to the larger subunit, the protein synthesis won't take place. कारण इन्फॉर्मेशन कुणाकडे, mRNA कडे. mRNA नेहमी कुणाला बाइंड करणार, स्मॉलर सबयुनिटला. मग जेव्हा हा स्मॉलर सबयुनिट इथे येईल, याला अटॅच होईल, तेव्हा हे प्रोटीन सिंथेसिसचं काम आपल्याला होताना दिसेल. सो हा असा स्ट्रक्चरल पार्ट आपण रायबोझोममध्ये पाहिला. एक क्विक रिकॅप घेऊयात आपण याचा, म्हणजे आपण थांबूयात. रायबोझोममध्ये स्ट्रक्चरल पार्टमध्ये सांगितलं रायबो न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स, म्हणजे बेसिकली हे या दोन सबस्टन्सपासून तयार होतात किंवा अशा दोन पार्टिकल्सपासून. एक कोण असणार आहे त्याच्यामध्ये, रायबोन्यूक्लिक म्हणजेच RNA आणि प्रोटीन इटसेल्फ प्रोटीन आहे. क्लिअर. नाव दिस आता रायबोझोमचे दोन टाईप पाहिले आपण, 70S टाईप ऑफ रायबोझोम्स और 80S टाईप ऑफ रायबोझोम. 70S it is present in prokaryotic cell as well as eukaryotic cell. 80S type of ribosomes present only in eukaryotic cell. Here, as we have said, ribosomes are made up of rRNA and protein. मग यांचं डिस्ट्रीब्युशन पाहूयात. rRNA they are present 60 to 65% in 70S and the remaining 35 to 40% of protein togetherly हे फॉर्म करतात 70S. 80S मध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन 55% rRNA आणि 45% प्रोटीन. अजून एक लक्षात ठेवण्याचा पॉईंट असा आहे की rRNAचे किती युनिट आपल्याला माहिती आहेत. 70S मधले 23S, 5S आणि 16S मी लक्षात ठेवले. 80S साठी 28S, 5S, देन 5.8S अँड 18S. ह्या टॉपिकला इथेच थांबवणार आपण, कारण हे लक्षात ठेवायचं आहे. 80S मध्ये ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन लक्षात ठेवायचं आणि हे सब युनिट फिनिश. आता येत इकडे इम्पॉर्टंट लार्जर सब युनिट आणि स्मॉलर सब युनिट. आपल्याला माहिती आहे इच रायबोझोम इज मेड अप ऑफ लार्जर सब युनिट अँड वन स्मॉलर सब युनिट. जसं 70S मधला लार्जर 50S, स्मॉलर 30S. 80S मधला लार्जर 60S, स्मॉलर 40S. मग लार्जर सब युनिट नेहमी दाखवताना जसं मी इथे दाखवलं, हा स्पेरिकल, ओव्हल, डोम शेप दाखवतात, पण हा प्रोट्युबरन्स नावं लक्षात ठेवायचे. प्रोट्युबरन्स थोडा बाहेर एक्सटेंड झालेला पार्ट, रीज लाईक और स्टॉक लाईक स्ट्रक्चर दाखवतात. इथे आपण तो मधला पार्ट त्याला नावही दिले टनेल, त्याचं फंक्शनही समजून घेतलं आहे. तयार झालेलं प्रोटीन ह्या टनेल थ्रू मेम्ब्रेनकडे जाणार आहे. मग हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वेसिकल्समध्ये पॅक करून गॉल्जी बॉडीजकडे पाठवणार आहे आणि मग गॉल्जी बॉडीज त्यांना मेम्ब्रेनला पाठवायचे, मेम्ब्रेन तयार करायला का त्यांचे एन्झाईम तयार करायचे, तिकडे पुढे पाठवून देतील. त्यांचा रोल पुढे. इथे स्मॉलर सब युनिट ह्यांचे शेप कसे असतात, फ्लॅट प्लॅटफॉर्म इथे दिसला, हेड लाईक, बेस लाईक, किंवा इथे मध्ये थोडासा कट आला, टर्न आला म्हणून याला म्हणतात क्लेफ्ट लाईक. हा पार्ट इट प्रोव्हाइड्स द साईट फॉर द बाइंडिंग ऑफ mRNA. mRNA येऊन बाइंड होण्यासाठी तिथे ते साईट प्रोव्हाइड करून देतात. दोन गोष्टी लक्षात राहिल्या मला. लार्जर सब युनिट हा नेहमी अटॅच्ड फॉर्ममध्ये असतो, स्मॉलर सब युनिट फ्री असतो. लार्जर सब युनिट हा मेम्ब्रेनला रायबोफोरिन प्रोटीनच्या साह्याने अटॅच असतो. स्मॉलर सब युनिटला mRNA येऊन बाइंड करतात, बाइंडिंग साईट असते. जेव्हा हे येतील ह्याला बाइंड करतील त्यावेळेस रायबोझोम कंप्लीट होईल. लार्जर सब युनिटला 3 साईट सांगितल्यात परत, किंवा 3 पोझिशन सांगितल्यात, A साईट, P साईट आणि E साईट. A stands for amino acyl site where the acceptance of tRNA along with the amino acid takes place. इथे ते ॲक्सेप्ट करतायत, येऊ द्या, tRNA घेऊन आला, अमिनो ॲसिडला येऊन दिलं. P साईटला त्यांनी काय केलं, डोनेट केलं, निघून गेले. कोणी, tRNAने. tRNAने आणलेला ॲमिनो ॲसिड इथे सोडला आणि ते पुढच्या फेजकडे गेले. आणि ई म्हणजे एक्झिट होती, एक्झिट थ्रू काय झाला, तो एम्प्टी tRNA निघून गेला. सो इन दिस वे, with the help of these larger subunit and smaller subunit, the function of ribosomes, which is protein synthesis, takes place. And how the function of protein synthesis takes place? For that, first assembly of the smaller and larger subunit should takes place. आणि त्याच्यासाठी certain criteria आहेत. सो कशा पद्धतीने असेंब्ली होते
कशाची रिक्वायरमेंट आहे, असेंब्ली झाल्यानंतर ह्या तीनही साईट थ्रू कशा पद्धतीने, म्हणजेच हे प्रोटीन सिंथेसिस, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन कम्प्लिटली परफॉर्म होऊन प्रोटीन कसा सिंथेसाइज होतो, दॅट पार्ट वी आर गोइंग टू डिस्कस इन अवर नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.